म्हणजे ग्रीनलँड हा जगाच्या नकाशावर उत्तर ध्रुवाजवळ पांढरा शुभ्र दिसणारा भाग आज जागतिक राजकारणाच्या केंद्रस्थानी आलाय. वरवर पाहता केवळ बर्फ न हाड गोठवणारी थंडी असलेल्या या बेटावर अमेरिकेसारख्या महासत्तेची वाकडी नजर या देशावर पडलेली आपण पाहतोय. अमेरिकेला ग्रीनलँड सिटी का हवी आहे, हाच प्रश्न सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेचं कारण बनतोय. या अगोदर अमेरिकेनं वेळोवेळी हे बेट डेन्मार्ककडून विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली होती, जी ऐकायला जरा किचकट वाटत असली तरी त्यामागे अतिशय खोलवर गेलेली आर्थिक आणि लष्करी गणित दडलेली आहेत. ग्रीनलँड हे टेक्निकली डेन्मार्कच्या राजवटीखाली असलं तरी त्याच्या जमिनीखाली असलेली खनिज संपत्ती यामुळे अनेक देश याकडे लक्ष ठेवून आहेत. त्यात अमेरिका, चीन आणि रशिया यासारखे देश या बेटाकडे मोठ्या अपेक्षेनं बघतायत. म्हणूनच अमेरिकेसारख्या महासत्ता असणाऱ्या देशांची नजर ग्रीनलँडकडे आकर्षित झाली आहे. त्यामुळे प्रश्न हा पडतो की ह्या देशात नेमकं काय, इथं कोणती खनिजे आढळतात, इथली जीवनशैली कशी आहे, ग्रीनलँडमुळे या बलाढ्य देशांना काय फायदा होणार आहे, या प्रश्नांचीच उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषयाचा भारी. ग्रीनलँड ग्रीनलँड हे नाव उच्चारताच आपल्या डोळ्यांसमोर येतो तो साचलेला बर्फ आणि हाडं गोठवणारी थंडी. इनमीन 50,000च्या आसपास लोकसंख्या असलेला हा देश, तरी या देशावर अनेक देशांची असलेली वाकडी नजर, त्यामुळे हा देश जगाच्या राजकारणात चर्चेचं कारण बनलाय. त्याचं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे इथला खनिज साठा. ग्रीनलँडमध्ये निसर्गानं खनिजांची मोठ्या प्रमाणावर उधळण केली. शास्त्रज्ञांच्या मते ग्रीनलँडच्या जमिनीखाली दुर्मिळ धातूंचा मोठा साठा आहे. आजच्या काळात स्मार्टफोन, ईव्ही गाड्यांच्या बॅटरीज, लढाऊ विमानं आणि तंत्रज्ञानासाठी लागणारे निओडिमियम, प्रिसिओडिमियम आणि डिस्प्रोझियम यांसारखे घटक इथं जास्त प्रमाणात आढळतात. सध्या या खनिजांच्या जागतिक बाजारपेठेवर चीनचं वर्चस्व आहे आणि अमेरिकेला हेच चीनचे हक्क संपवायचे आहेत. म्हणूनच ग्रीनलँडला आपल्या ताब्यात ठेवणं किंवा तिथं प्रभाव निर्माण करणं ही अमेरिकेची पुढची रणनीती असणार आहे. याशिवाय ग्रीनलँडमध्ये सोने, हिरे, तांबे आणि युरेनियमचे साठे असल्याचाही अंदाज आहे. त्याचबरोबर हवामान बदलामुळे जेव्हा इथला बर्फ वितळू लागेल तेव्हा ही खनिजं काढायला आणखी सोपं होईल, हीच भीती आणि संधी जगाला दिसते. त्यासोबतच अमेरिकेला ग्रीनलँड हवं असण्याचं आणखी एक कारण म्हणजे तिथलं भौगोलिक स्थान. ग्रीनलँड हे आर्क्टिक महासागरात आहे. रशियानं आर्क्टिक महासागराच्या क्षेत्रात आपलं लष्करी सामर्थ्य मोठ्या प्रमाणावर वाढवलंय. जर अमेरिकेचं ग्रीनलँडवर नियंत्रण असेल तर ते रशियाच्या हालचालींवर जवळून नजर ठेवू शकतात. अमेरिकेचं पिटुफिक स्पेस बेस आधीच ग्रीनलँडमध्ये कार्यरत आहे, जो हवाई हल्ल्यांची पूर्वसूचना देण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. त्याचबरोबर उत्तर ध्रुवावरून जाणारा नवीन व्यापारी मार्गही ग्रीनलँडच्या जवळून जातात. त्यामुळे भविष्यातील जागतिक व्यापारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी हे बेट महत्वाचं ठरणार आहे. त्यानंतर इथल्या लोकांची जीवनशैली बघता इथले बहुतांश लोक हे इन्युइट जमातीचे आहेत. त्यांची जीवनशैली निसर्गाशी अत्यंत जुळलेली आहे. इथल्या लोकांचा मुख्य व्यवसाय मासेमारी आहे. ग्रीनलँडच्या अर्थव्यवस्थेचा 90% हिस्सा हा सी फूडच्या निर्यातीवर अवलंबून आहे. कडाक्याच्या थंडीत राहण्याची सवय असलेल्या या लोकांची जीवनशैली आता हळूहळू बदलतीये. तरीही आजही ते शिकार आणि मासेमारी करूनच आपलं जीवन जगतात. तिथले लोक डेन्मार्ककडून मिळणाऱ्या अनुदानावर मोठ्या प्रमाणावर डिपेंडेंट असले तरी आता तिथल्या तरुण पिढीमध्ये पूर्ण स्वातंत्र्याची इच्छा निर्माण होताना दिसतीये. त्यामुळे फक्त अमेरिकाच नाही तर चीन देखील ग्रीनलँड देशावर वाकडी नजर ठेवणार. चीनने तिथं विमानतळ बांधण्यासाठी आणि खाणकाम करायला मोठी गुंतवणूक करण्याची तयारी दाखवली होती. मात्र अमेरिकेच्या दबावामुळे डेन्मार्कने ते प्रकल्प रोखले. रशियालाही ग्रीनलँडमध्ये बाहेरच्या इतर देशांचा वाढता प्रभाव खटकतोय. या ओढ्यात अनेक युरोपीय महासंघ ग्रीनलँडच्या मदतीला धावून आलाय. युरोपला भीती आहे की जर अमेरिकेनं ग्रीनलँड विकत घेतलं किंवा चीनने तिथे गुंतवणूक केली तर युरोपच्या दाराशी एक मोठा संकट उभं राहील. म्हणूनच युरोपियन महासंघाने ग्रीनलँडमध्ये आपलं कार्यालय उघडलं असून तिथल्या विकासासाठी आणि हवामान बदलाच्या अभ्यासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला. युरोप ग्रीनलँडला केवळ एक खनिज साठा म्हणून न बघता आपला एक महत्वाचा नैसर्गिक आणि धोरणात्मक भागीदार मानतो. परंतु या घटनेमुळे या बेटावर एक नव्या शीतयुद्धाची ठिणगी पडते की काय, ही भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जाते. त्याचबरोबर अमेरिकेच्या पिटुफिक स्पेस बेसवर बॅलिस्टिक मिसाईल अर्ली वॉर्निंग सिस्टीम बसवण्यात आले. त्यामुळे रशियाकडून येणाऱ्या कोणत्याही क्षेपणास्त्राची माहिती अवघ्या काही सेकंदात अमेरिकेच्या संरक्षण मुख्यालयाला मिळते. अमेरिकेच्या या लष्करी हालचालींमुळे रशियानेही या भागात आपली ताकद वाढवण्याचा सपाटा लावला, ज्यामुळे अमेरिकेच्या गोटात चिंतेचं वातावरण. रशियानं आर्क्टिक क्षेत्रात त्यांचे जुने काळातले तळे पुन्हा सक्रिय केले असून तिथे अत्याधुनिक S-400 क्षेपणास्त्र आणि लढाऊ विमानांची फौज तैनात केली आहे. रशियाची बर्फ फोडणारी जहाजं, मोठमोठे ताफे आर्क्टिकमध्ये फिरत असतात.
त्याच्या जोरावर त्या गोठलेल्या समुद्रावर आपली हुकूमत गाजवण्याचा प्रयत्न करतात. ग्रीनलँडचं भौगोलिक स्थान अशा ठिकाणी आहे की तिथून रशियाच्या उत्तरेकडील ताफ्याला अटलांटिक महासागरात प्रवेश करण्यापासून रोखायला मदत होते. जर ग्रीनलँडवर अमेरिकेचं पूर्ण नियंत्रण असेल तर अमेरिका रशियाच्या नौदलाची नाकेबंदी करू शकतात. याच त्याच्या महत्वामुळे अमेरिकेनं अलीकडच्या काळात ग्रीनलँडमध्ये आपल्या नौदलाच्या आणि हवाई दलाच्या गस्ती वाढवल्यात. त्याचबरोबर याच लष्करी स्पर्धेत चीनची एंट्री झाल्यामुळे या प्रकरणाला आणखी गंभीर वळण लागलंय. चीनने स्वतःला नियर आर्क्टिक स्टेट म्हणून घोषित केलं असून ग्रीनलँडमध्ये विमानतळ बांधण्याच्या बहाण्याने पाय रोवण्याचा प्रयत्न केलाय. जरी डेन्मार्कने अमेरिकेच्या दबावाखाली चीनचे हे प्रस्ताव फेटाळून लावले असले तरी चीनचे वैज्ञानिक संशोधन विमान वारंवार या भागात दिसून येतात. इतर देशांना शंका आहे की विज्ञानाच्या नावाखाली चीन या समुद्राच्या तळाचा नकाशा तयार करतोय, जेणेकरून भविष्यात त्यांच्या सबमरीन्सला इथून लपून हालचाली करता येतील. या ग्रीनलँडच्या जवळून जाणारे नवीन सागरी मार्ग हे लष्करी दृष्टीनं अत्यंत संवेदनशील आहेत, कारण जो देश या मार्गांवर नियंत्रण मिळवेल तोच भविष्यातील जागतिक व्यापाराचा आणि लष्करी पुरवठ्याचा मार्ग ठरवेल. त्यामुळे सगळ्या अमेरिका, चीन, रशिया सारख्या देशांचे डोळे या मार्गावर आणि या ग्रीनलँड देशावर लागलेले आपल्याला दिसून येत आहेत. या लष्करी हालचालींमुळे ग्रीनलँड मधली शांतता धोक्यात आली आहे. नाटो मधल्या देशांनी या भागात सराव वाढवला असून ग्रीनलँडच्या संरक्षणासाठी डेन्मार्क आणि अमेरिका यांच्यात नवीन लष्करी करार होतोय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिथल्या स्थानिक लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. त्याचबरोबर लष्करी हालचालींमुळे ग्रीनलँड देशाच्या पर्यावरणावर होणारा परिणाम आणि भविष्यात जर युद्ध झालं तर सगळ्यात पहिलं ग्रीनलँड देश हा टार्गेट एरिया ठरेल. या भीतीने तिथले नागरिक काळजीत आहेत. एका बाजूला निसर्गाची किमया असलेला देश आणि दुसऱ्या बाजूला अत्याधुनिक शस्त्रांची चाचणी याच कोंडीत ग्रीनलँड सापडलाय. या लष्करी हालचालींमुळे निसर्गाने दिलेली ही खनिजांची धनसंपत्ती महत्वाची की तिथं जगणारा माणूस महत्वाचा, हा प्रश्न उपस्थित होतो. यासारख्या छोट्या देशांवर अन्याय होतोय का? अमेरिकेच्या या लष्करी हालचालींमुळे ग्रीनलँडचं अस्तित्व धोक्यात येईल का? त्याचबरोबर ग्रीनलँड हे तिसऱ्या महायुद्धाचं कारण ठरेल का? याबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विषयज्वारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.